संत तुकाराम महाराज अभंग. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. निरूपण मेघा देशमुख चौहान. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. नको मजसी अन्य धंद्यापुरती. सदा माझे चित्त ठेवावे तुझ्या ठाई. नको द्यावे अन्यत्र कधी जाई. सदा माझे कर्ण ऐको तुझे नाम. नको ऐकावे अन्य कथा नाना. तुका म्हणे माझे जीवन तुझे पायी. सर्वस्व माझे अर्पण तुझ्या ठाई. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला उद्देशून लिहिलेला हा अभंग. त्यात त्यांनी आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आणि भक्तिमार्ग याचे सुंदर वर्णन केले आहे. इथे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की माझ्या डोळ्यांनी फक्त आणि फक्त विठ्ठलाचेच दर्शन घ्यावे. इथे आपल्याला तुकारामांचा विठ्ठलाप्रती असलेला एकनिष्ठ प्रेमभाव व्यक्त झालेला दिसून येतो. त्यांना इतर कोणत्याही सांसारिक गोष्टीचे आकर्षण नव्हते. तर त्यांचे डोळे फक्त काय बघत होते? त्यांचे डोळे फक्त विठ्ठलाच्या मूर्तीवर आपली दृष्टी स्थिर राहावी अशीच त्यांची मनोमन इच्छा आहे. आणि त्यातूनच त्यांची भक्तीची तीव्रता आणि एकाग्रता दिसून येते की सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. म्हणजे हे परमेश्वरा, माझा जो भक्तिभाव आहे तो एकाच बिंदूकडे असू दे. म्हणजे कोणाकडे? ईश्वराकडे. आणि तो इथे आपल्याला केंद्रित झालेला दिसतो की आपले डोळे जे आहेत हे डोळे ज्ञानेंद्रियांचे सर्वात प्रभावी साधन आहे. कारण आपण जे पाहतो त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. आता इथे तुकारामांना सांसारिक माया मोहापासून दूर राहायचे आहे आणि त्यांचे संपूर्ण लक्ष कोणाकडे केंद्रित आहे? त्यांचे संपूर्ण लक्ष विठ्ठलाकडे केंद्रित आहे. आणि म्हणूनच ते विठ्ठलाला प्रार्थना करून राहिलेले आहेत की सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. इथे आपल्याला भक्ती मार्गातील दृष्टी संयम ही संकल्पना आपल्याला इथे दिसून येते. आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये नेहमी गुंतवून ठेवल्या पाहिजे. तुकारामांचे जीवन हे या ओळीचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीत अर्पण केले होते. त्यांना दैनंदिन जीवनातील व्याप किंवा सांसारिक सुखांची गरजच वाटली नाही कधी. त्यांच्यासाठी विठ्ठलाचे रूप हेच सर्वस्व होते. इथे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. आता डोळे हे काय आहेत? डोळे हे ज्ञानेंद्रियांचे सगळ्यात प्रभावी साधन आहे. आता बघा, एका खेड्यामध्ये काय होतं? एका खेड्यामध्ये एक लहान मुलगा राहत होता, विठू नावाचा. अतिशय साधा भोळा होता. पण त्याच्या डोळ्यामध्ये एक आगळंच तेज होतं. त्याचे डोळे इतके बोलके होते की त्याला पाहणाऱ्याला त्याच्या नजरेतून त्याला भाव ओळखू येत होते. गावातील लोक नेहमी म्हणायचे की विठूचे डोळे म्हणजे जणू देवाने त्याला दिलेली खिडकीच आहे की ज्यामधून त्याला आत्म्याचा प्रकाश दिसतो. पण विठूला स्वतःला हे कधी समजलेच नव्हते की त्याचे डोळे इतके खास आहेत म्हणून. मग एकदा काय झालं माहिती आहे का? त्या गावामध्ये एक विद्वान साधू आला आणि त्या साधूला अध्यात्माचे खोलवर ज्ञान होते. मग त्या साधूला गावकऱ्यांनी विठूच्या डोळ्यांबद्दल सांगितले. आणि मग त्या साधूने विठूला त्या जवळ बोलावलं आणि विचारलं की विठू, तुझे डोळे इतके तेजस्वी का आहेत? तुला काय दिसतं जे इतरांना दिसत नाही? आता विठूला लाज वाटली आणि तो म्हणाला, बाबा, मला काहीच माहीत नाही. मला फक्त सगळं सुंदर दिसतं. झाडं, नदी, प्रकाश, लोकांचे चेहरे.
पण मला काही खास दिसतं असं मला तर काही वाटत नाही. साधू हसला आणि म्हणाला, विठू, डोळे हे ज्ञानेंद्रियांचे सर्वात प्रभावी साधन आहे. पण फक्त बाहेरचं पाहणं म्हणजे पूर्ण सत्य नाही. खरं ज्ञान तेव्हाच मिळतं जेव्हा तू या डोळ्यांनी आत पाहशील. विठूला हे समजलं नाही. तो म्हणाला, बाबा, आत पाहायचं म्हणजे काय? डोळे फार तर फक्त बाहेरचे बघतात. मग साधूनी त्याला जवळ बोलावलं आणि सांगितलं की हे बघ विठू, एकदा काय झालं, एक खूप वर्षापूर्वी एक राजा होता. त्याला सगळं काही होतं, संपत्ती, सत्ता, सुंदर महाल. पण पण त्याला मनाची शांतीच मिळत नव्हती. तो नेहमी चिंतेत असायचा, काळजीत असायचा. मग एक दिवस त्यांनी काय केलं, आपल्या दरबारातील सगळ्या विद्वानांना बोलवलं आणि विचारलं की मला तर एवढं सगळं वैभव आहे, सुख आहे, पण मग मला शांती कशी मिळेल? मग एकाने सांगितलं की तुम्ही पैसा मिळवा, दुसऱ्यांनी सांगितलं की चांगलं नृत्य बघा, एखाद्याने सांगितलं की खूप सुंदर संगीत ऐका. पण तिथेच जमल्यापैकी एका वृद्ध साधूनं त्यांना सांगितलं की राजा, तुला शांती जर हवी असेल तर तुझ्या डोळ्यांचा वापर आत्म्याचा शोध घेण्यासाठी कर. आता राजाला तर हे काही कळलं नाही. त्यानं विचारलं की माझे डोळे तर माझ्या राज्यातलं सौंदर्य पाहतात, मग आत्मा कसा दिसेल? साधू म्हणाला की डोळे फक्त बाहेरचं पाहतात असं नाही, ते मनाचा आणि आत्म्याचा आरसा असतात. राजा, तू ध्यान कर, तुझ्या डोळ्यांना शांत कर आणि आत पाहायला शिक. आता राजाने साधूचं ऐकलं आणि मग तो एका शांत जंगलात गेला. तिथे त्याने डोळे मिटले आणि ध्यान करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला काहीच दिसलं नाही, फक्त अंधार. पण काही दिवसांनी त्याच्या डोळ्यासमोर एक प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश बाहेरचा नव्हता, तो त्याच्या आतून येत होता. त्याला समजलं की हा प्रकाश म्हणजे त्याचा आत्मा आहे. पण जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा त्याला सगळं वेगळं दिसू लागलं. झाडं, फुलं, नदी जणू सगळेच त्याच्याशी काय करत होते, बोलत होते. आणि मग त्याला खूप शांती मिळाली, खूप समाधान मिळालं. मग साधूने ही कथा संपवली आणि विठूकडे पाहिलं. विठू शांतपणे ऐकत होता. त्याने विचारलं, बाबा, मला पण असा प्रकाश दिसेल का? साधू म्हणाला, विठू, तुझे डोळे आधीच तेजस्वी आहेत, कारण तुझं मन स्वच्छ आहे. पण जर तुला खरं ज्ञान हवं असेल तर तुला आपल्या डोळ्यांचा वापर आत पाहण्यासाठी करावा लागेल. बाहेरचं सौंदर्य तात्पुरतं आहे, पण आतलं सौंदर्य कायमचं आहे. विठूनं साधूचं ऐकलं. तो रोज सकाळी लवकर उठायचा आणि नदीकाठी बसून ध्यान करायचा. सुरुवातीला त्याला फक्त नदीचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. पण हळूहळू त्याला आता एक शांतता जाणवू लागली. एके दिवशी ध्यानात असताना त्याच्या डोळ्यासमोर एक सोनेरी प्रकाश दिसला. तो प्रकाश इतका सुंदर होता की विठू हरकून गेला. त्याला वाटलं की हा प्रकाश म्हणजे त्याच्या आत्म्याचा आवाज आहे. त्या दिवसापासून विठू बदलला. तो आधीसारखाच साधा राहिला, पण त्याच्या डोळ्यामधला तेज अजून वाढलं. गावकऱ्यांना वाटायचं की विठू आता फक्त त्यांच्याकडे पाहत नाही, तर त्यांच्या मनात पाहतो. एकदा एका आजारी माणसाला विठूनं पाहिलं आणि त्याला म्हणाला, तुझ्या डोळ्यात दुःख आहे, पण तुझ्या आत शक्ती आहे, ती शोध. त्या माणसाने विठूचं ऐकलं आणि काही दिवसातच तो बरा झाला. विठूच्या या बदलाचं रहस्य काय होतं? त्याने आपल्या डोळ्यांचा वापर फक्त बाहेरचं पाहण्यासाठी नाही, तर आत्म्याचा शोध घेण्यासाठी केला होता. साधूने त्याला शिकवलं होतं की डोळे हे ज्ञानेंद्रियांचे प्रभावी साधन आहे, पण त्यांचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते बाहेरच्या आणि आतल्या दोन्ही विश्वाला जोडले जातात. विठूला हे समजलं की बाहेरचं सौंदर्य तेव्हाच खरं वाटतं जेव्हा आतलं सौंदर्य जागं असतं. काही वर्षांनी तो साधू परत गावात आला. त्याने विठूला पाहिलं आणि हसला. विठू, आता तुझे डोळे फक्त तेजस्वी नाही, तर त्यात शहाणपणही आहे. तू खरंच
आत्म्याचा मार्ग शोधलास. विठूने नम्रपणे सांगितलं, बाबा, तुम्ही मला शिकवलं की डोळे हे फक्त पाहण्यासाठी नाही तर समजण्यासाठी आहे. मी आता फक्त बाहेरचं नाही तर आतलंही पाहतो. ही कथा गावभर पसरली. लोकांना समजलं की डोळे हे फक्त शरीराचं साधन नाही तर ते आत्म्याचा मार्ग दाखवू शकतात. विठूच्या डोळ्यांनी त्याला आणि गावकऱ्यांना एक नवी दृष्टी दिली. बाहेरचं आणि आतलं दोन्ही पाहण्याची दृष्टी. आणि म्हणूनच म्हणतात डोळे हे ज्ञानेंद्रियांचे सर्वात प्रभावी साधन आहे. कारण ते फक्त दिसणारं नाही तर लपलेलं सत्यही दाखवतात. इथे आपल्याला एकच सत्य कळतं की डोळ्यांचं महत्त्व आणि त्याचा आत्म्याशी असलेला संबंध. विठूच्या प्रवासातून आपल्याला हे शिकायला मिळतं की खरं ज्ञान बाहेरचं पाहण्यात नाही तर आत पाहण्यात आहे. नको मजसी अन्य धंद्या पुरती. इथे तुकाराम महाराज आपल्याला स्पष्ट सांगतात की त्यांना सांसारिक कामात किंवा धंद्यात मुळीच रस नाही. त्यांचे डोळे जर विठ्ठलावर स्थिर राहणार असतील तर इतर कोणत्याही सांसारिक गोष्टीसाठी त्यांना वेळ किंवा इच्छा नाही. इथे आपल्याला तुकाराम महाराजांचा संपूर्ण समर्पणाचा भाव दिसतो आहे. नको मजसी अन्य धंद्या पुरती. इथे तुकाराम महाराजांची वैराग्याची भावना आपल्याला दिसते आहे. वैराग्य म्हणजे सांसारिक गोष्टीपासून अलिप्त राहणे. भक्ती मार्गात वैराग्याला खूप महत्त्व आहे. कारण जोपर्यंत मन सांसारिक सुखांमध्ये गुंतलेले असते तोपर्यंत ते ईश्वराच्या चिंतनात पूर्णपणे रमू शकत नाही. तुकारामांना विठ्ठलाचे दर्शन हेच जीवनाचे अंतिम ध्येय वाटते आणि म्हणूनच त्यासाठी ते इतर सर्व गोष्टींचा त्याग करायला तयार आहेत. नको मजसी अन्य धंद्या पुरती. तुकारामांचे जीवन जर आपण पाहिले तर त्यांनी खरोखरच सांसारिक जबाबदाऱ्या कमी करून भक्तीत स्वतःला झोकून दिलं होतं. त्यासाठी व्यापार, पैसा किंवा सामाजिक बांधिलकी यापेक्षा विठ्ठलाचे नाव आणि भक्ती हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च होते. सदा माझे चित्त ठेवावे तुझ्या ठाई. सदा माझे चित्त ठेवावे तुझ्या ठाई. म्हणजे इथे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की माझे मन फक्त तुझ्यावरच केंद्रित असावे. डोळ्यांनी फक्त तुझेच रूप पाहावे किंवा मनाने फक्त तुझेच चिंतन करावे. इथे तुकाराम महाराज आपल्या मनाने पूर्णपणे त्यांनी स्वतःची भावना कोणाला अर्पण केलेली आहे? त्यांनी स्वतःची भावना पूर्णपणे विठ्ठलाला अर्पण केलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की आध्यात्मिक साधनेत मनाला नियंत्रित करणे अतिशय कठीण असते. भगवद्गीतेतही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मन चंचल आहे, त्याला वश करणे अतिशय कठीण काम आहे, परंतु अभ्यासानं आणि वैराग्यानं ते शक्य होऊ शकतं. आता इथे या ओळीमध्ये आपल्याला तुकाराम महाराजांचे हे जे वाक्य आहे हे मनाच्या एकाग्रतेचे महत्त्व अधोरेखित करते. भक्ती मार्गात मनाला ईश्वराच्या चरणी स्थिर ठेवणे हीच खरी साधना आहे. तुकारामांचे जीवन हे मनाच्या समर्पणाचे उदाहरण आहे. त्यांचे मन कधीही सांसारिक चिंतेत अडकले नाही तर ते नेहमी विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होते. नको द्यावे अन्यत्र कधी जाई. इथे तुकाराम महाराज म्हणतात की माझे मन हे परमेश्वरा तुझ्यावर स्थिर झालेले आहे. ते इतर कुठेही विचलित होऊ नये. ही त्यांची ईश्वरावरील पूर्ण निष्ठा आणि एकाग्रतेची मागणी आहे. आणि भक्ताला जेव्हा ईश्वराचे खरंच प्रेम असेल तर त्याचे मन कधीच इतर गोष्टींकडे भटकतच नाही. ही एकनिष्ठता भक्ती मार्गातील अंतिम टप्पा मानली जाते, जिथे साधकाला फक्त कोण दिसतो? फक्त ईश्वरच दिसतो. त्याला दुसरं कुठलं काही दिसतही नाही आणि इतर सर्व गोष्टी परमेश्वरापुढे त्याला गौण वाटतात. सदा माझे कर्ण ऐको तुझे नाम. इथे तुकाराम महाराजांनी स्वतःला परमेश्वरावर
इतकं अर्पण केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे की ते म्हणतात की हे परमेश्वरा, माझे कान हे फक्त तुझ्या नामाचा गोडवा ऐकण्यासाठीच आहेत आणि मला हा गोडवा ऐकण्यातच खरा आनंद मिळतो. मला इतर काहीही ऐकण्याची गरजच वाटत नाही. आता इथे नामस्मरण हा भक्तिमार्गातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संत तुकारामांनी नामस्मरणावर खूप विश्वास ठेवला होता. त्यांच्यासाठी विठ्ठल हे नाम म्हणजे त्यांच्या जीवनाचा आधार होते आणि म्हणूनच ही ओळ ऐकण्याच्या इंद्रियाला ईश्वराच्या चिंतनात गुंतवण्याचे महत्त्व सांगते. काय सांगते की सदा माझे कर्ण ऐको तुझे नाम. मला तुझ्या नामाशिवाय परमेश्वरा काहीही माझ्या कानांनी ऐकण्याची इच्छा नाही. नको ऐकावे अन्य कथा नाना. म्हणजे मला दुसरं काहीच ऐकण्याची इच्छा नाही. मला फक्त काय ऐकायचं आहे विठ्ठला, मला फक्त तुझे नामच माझ्या कानांनी ऐकायचे आहे. सांसारिक गप्पा, कथा किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये मला अजिबात रस नाही. आता इथे आपल्याला इंद्रिय संयम आणि वैराग्याचे महत्त्व या ओळींमधून आपल्याला दिसून येते. की कानांनी फक्त कुणाचे नामस्मरण ऐकायचे आहे, कानांनी फक्त ईश्वराचे नाव ऐकायचे आहे. यातून शुद्ध मन कसं राहते, यातून मन शुद्ध राहते आणि एकाग्र राहते. तुका म्हणे माझे जीवन तुझे पायी. आता इथे बघा, तुकाराम महाराजांनी आपलं संपूर्ण जीवनच विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून टाकलेलं आहे. म्हणजे ते स्वतः विठ्ठलाच्या भक्तीमध्ये इतके तल्लीन झालेले आहे की आपलं संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. इथे आपल्याला तुकाराम महाराजांची पूर्ण समर्पणाची भावना दिसते आहे की भक्ती मार्गामध्ये शरणागती ही सर्वोच्च अवस्था मानलेली आहे. जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे कोणाच्या हवाली करतो, ईश्वराच्या हवाली करतो. आणि म्हणूनच इथे आपल्याला तुकाराम महाराज स्वतःचे आपले शरीर, मन, आत्मा आणि सगळं काही कोणाला अर्पण करतात, विठ्ठलाला अर्पण करतात. आता त्यांच्यासाठी स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्वच राहिलेले नाही. सर्व जे काही आहे ते कोणाचे आहे, विठ्ठलाचे आहे. आता इथे आपल्याला या ओळीमध्ये भक्तीतील आत्मनिवेदनाचं दर्शन होतं की ही भक्तीची पराकाष्ठा आहे. जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातील द्वैत संपतं. म्हणजे भक्त म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे भक्त. बघा, गंगेच्या काठावर एक छोटंसं गाव होतं संतपूर नावाचं. आणि या गावामध्ये एक अतिशय साधा आणि सरळ गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं नामदेव. त्याची जी भक्ती होती ती भक्ती साधेपणातच लपली होती. कारण त्याच्याकडे ना संपत्ती होती ना विद्या, पण त्याच्या हृदयामध्ये विठ्ठलाप्रती एक अढळ श्रद्धा होती. तो काय करायचा, तो रोज सकाळी गंगेच्या काठावर जाऊन विठ्ठलाचं नामस्मरण करायचा आणि मग शेतात आपल्या कामाला जायचा. त्याचं जीवन अतिशय साधं होतं, पण त्याच्या भक्तीमध्ये इतकी ताकद होती की त्याला हे माहिती होतं की आपलं जे काही आहे ते सगळं कोणाचं आहे, ईश्वराचं आहे. तो इतका एकनिष्ठ झाला होता की त्याला त्याची भक्तीची ताकद कधीही एकटं पडू देत नव्हती. मग एकदा काय झालं, एकदा त्या गावामध्ये मोठा दुष्काळ पडला, पाऊस थांबला, शेतं कोरडी पडली आणि मग लोकांचं जीवन दुःखात बुडालं. आता सगळे गावकरी म्हणू लागले की देवानं आम्हाला सगळं काही हे संकट दिलेलं आहे, देव आम्हाला विसरला. सगळ्यांचं मन डगमगलं, पण नामदेव मात्र अजिबात डगमगला नाही. कारण नामदेवाचं म्हणणं असं होतं की विठ्ठल कधीच आपल्या भक्तांना विसरत नाही, तो आपल्यातच आहे, फक्त त्याला शोधायची गरज आहे. आता गावकऱ्यांना हे नामदेवाचं म्हणणं बोलणं खुळचट वाटायचं, पण नामदेव आपल्या भक्तीत मग्न असायचा. दुष्काळ वाढतच गेला, गावात अन्नाचा दाणाही शिल्लक राहिला नाही. लोकांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाला साकडं घातलं, पण काहीच बदल झाला नाही. शेवटी गावकऱ्यांनी ठरवलं की नामदेवला मंदिरात पाठवायचं म्हणून. ते म्हणाले, तुझी भक्ती जर खरी असेल तर जा आणि विठ्ठलाला आमच्यासाठी पाऊस माग. नामदेव हसला आणि म्हणाला, मी मागणार नाही,
कारण मला माहिती आहे की विठ्ठलाला सगळं कळतं. पण तुमच्यासाठी मी मंदिरात जाईन. नामदेव मंदिरात गेला. तिथे कोणीच नव्हतं. मंदिरात विठ्ठलाची मूर्ती शांतपणे उभी होती. नामदेव त्या मूर्तीसमोर बसला आणि म्हणाला, विठ्ठला, लोक तुझ्यावर रागवले आहेत. त्यांना वाटतं तू त्यांना विसरलास. पण मला माहीत आहे तू कधीच आम्हाला सोडत नाहीस. तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात आहे. मग माझं आणि तुझं वेगळं काय राहिलं? त्याने डोळे मिटलं आणि नामस्मरण सुरू केलं. रात्रभर तो तिथेच बसून राहिला. त्याच्या मनात कसलीही इच्छा नव्हती, कसलीही अपेक्षा नव्हती. त्याला फक्त विठ्ठलाचं सानिध्य हवं होतं. पहाट झाली. अचानक आकाशात ढग दाटून आले. पाऊस सुरू झाला. गावकरी आनंदाने ओरडले. नामदेवच्या भक्तीनं विठ्ठलाला पांघरलं. पण नामदेव मंदिरातून बाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कसलीही अभिमानाची छटा नव्हती. तो म्हणाला, हा पाऊस माझ्यासाठी नाही, तो विठ्ठलाच्या इच्छेनं आला. पण ही फक्त सुरुवात होती. नामदेवची भक्ती आता गावातल्या लोकांसाठी एक रहस्य बनली होती. काहींना वाटायचं की तो संत आहे, तर काहींना वाटायचं तो वेडा आहे. एकदा काय झालं, एक विद्वान पंडित गावात आला आणि त्यानं नामदेवाच्या भक्तीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तो नामदेवाकडे गेला आणि म्हणाला, तुझी भक्ती जर खरी असेल तर मला विठ्ठलाचं दर्शन घडव. नामदेव हसला आणि म्हणाला, विठ्ठलाला माझ्या मनात शोधा, तो तुम्हाला भेटेल. पंडिताला हे उत्तर आवडलं नाही. त्यानं मंदिरात एक यज्ञ आयोजित केला आणि नामदेवाला आव्हान दिलं, तुझा विठ्ठल खरा असेल तर तो या यज्ञातून प्रगट होईल. नामदेव शांतपणे मंदिरात गेला आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसला. पंडितानं मंत्राचा जप सुरू केला, पण नामदेव फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिला. यज्ञ संपला, पण काहीच झालं नाही. पंडित चिडला आणि म्हणाला, तुझी भक्ती खोटी आहे. त्या क्षणी नामदेव उठला आणि म्हणाला, पंडितजी, तुम्ही विठ्ठलाला बाहेर शोधता, पण तो माझ्या आत आहे. जिथे मी आणि तो एक झालो तिथे दर्शनाची गरजच काय? हे ऐकून पंडित थक्क झाला. त्याला कळलं की नामदेवची भक्ती ही शास्त्रातल्या विद्वत्तेपेक्षा वेगळी आहे. ती होती पराकाष्ठेची भक्ती, जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातलं अंतर मिटून जातं. कालांतरानं नामदेवाचं जीवन एका नव्या वळणावर आलं. एकदा तो गंगेच्या काठावर बसला असताना त्याला एक दृष्टांत झाला. त्याला वाटलं की विठ्ठल त्याच्यासमोर उभा आहे. विठ्ठल म्हणाला, नामदेवा, तुझी भक्ती मला आवडली, माग मला काहीतरी. नामदेव हसला आणि म्हणाला, विठ्ठला, तू मला तुझं सानिध्य दिलंस, मला आणखी काय हवं? तुझ्यात आणि माझ्यात आता काहीच वेगळं नाही. मी तुझाच एक भाग झालो. विठ्ठल हसला आणि म्हणाला, नामदेवा, तू भक्तीची पराकाष्ठा घातलीस. जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातलं द्वैत संपतं तिथे फक्त प्रेम शिल्लक राहतं. त्या क्षणी नामदेवच्या मनात एक अनोखी शांती पसरली. त्याला जाणवलं की तो आता स्वतःला वेगळा समजतच नाही. त्याचं आणि विठ्ठलाचं एकरूप झालं होतं. गावकऱ्यांना ही गोष्ट कळली तेव्हा ते नामदेवाकडे आले आणि म्हणाले, तू आम्हाला ही भक्ती शिकव. नामदेव म्हणाला, भक्ती शिकवता येत नाही, ती अनुभवायची असते. जेव्हा तुम्ही स्वतःला विसरता आणि ईश्वरात विलीन होता तेव्हा तुम्हाला खरी भक्ती कळते. नामदेवचं आयुष्य संपलं तेव्हा गावकऱ्यांना त्याच्या मृत्यूचं दुःख झालं नाही, कारण त्यांना माहिती होतं की नामदेव कधीच मरत नाही. तो विठ्ठलात विलीन झाला होता. त्याच्या भक्तीनं गावात एक नवं जीवन फुलवलं. लोकांना कळलं की भक्ती ही मागणी नाही तर समर्पण आहे, आणि जिथे समर्पण पूर्ण होतं तिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातलं अंतर मिटतं. अशी ही नामदेवची कहाणी, जिथे भक्तीची पराकाष्ठा गाठली गेली, द्वैताचा अंत होऊन एकत्वाचा प्रकाश पसरला. संत तुकाराम हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महान संत होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचे जीवन अनेक संकटांनी भरलेले होते. सांसारिक दुःख, आर्थिक संकटे आणि सामाजिक
टीका. पण या सर्वातून त्यांनी विठ्ठलावरची आपली श्रद्धा कधीही ढळू दिली नाही. हा अभंग त्यांच्या जीवनातील या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. त्यांनी सांसारिक गोष्टींना महत्त्व कधीच दिले नाही, तर त्यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीत अर्पण केले. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, हा जो अभंग आहे, हा अभंग म्हणजे संत तुकारामांच्या एकनिष्ठ भक्तीचे आणि पूर्ण समर्पणाचे प्रतीक आहे. यातून त्यांचा वैराग्य, नामस्मरण आणि शरणागतीचा मार्ग आपल्याला दिसून येतो. हा अभंग प्रत्येक भक्ताला प्रेरणा देतो की जीवनातील खरा आनंद हा कशात आहे? जीवनातील खरा आनंद हा ईश्वराच्या चिंतनात आणि समर्पणात आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.